नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी वैभव पाटील, तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्ही थंबनेल टायटल बघून समजलं असेल तर आम्ही चाललो आज रिसॉर्टला। आता विरार स्टेशनवर आलो आहे आणि रिक्षावर यायचं आहे। कॉल केलेला, आधी बुकिंग केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला रिक्षा पिकअप करायला येणार आहे। आणि बाकी सर्व आपली इथे मंडळी, ही प्रेरणा, तिथे आदू, इथे आर्यन शेठ, नंतर इथे सोम्या आणि इथे सलोनी। तर चला मित्रांनो, जाऊया आता आपली रिक्षा इथे पिकअप करायला। मग आपण जाणार रिसॉर्टला। तर कोणता रिसॉर्ट असणार आहे तर आता तुम्हाला तिकडे जाऊनच सांगतो। तर चला। आम्ही बुकिंग केलेली राजहंस रिसॉर्टमध्ये। राजहंस रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी पहिलं तुम्हाला विरार स्टेशनला यायचं आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, तिकडे कॉल करून तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप फ्री भेटून जाईल। आम्ही बुकिंग केलेली तर आम्हाला पिकअप करण्यासाठी रिक्षा आली होती। तर मित्रांनो, हे बघा, आपल्याला पिकअपसाठी रिक्षा आली, तुम्हाला बोललो ना। तर हे काका आलेत आपल्याला पिकअप करायला। आता जातोय आम्ही रिक्षामध्ये। तर चला। 15 ते 20 मिनिटात आम्ही रिसॉर्टला पोहोचलो। नंतर पर पर्सन 700 रुपये आणि रूमचे 1000 रुपये देऊन आम्ही रिसॉर्टमध्ये एंट्री केली। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आता रिसॉर्टमध्ये आणि एंट्री केली आहे। आणि आमची एंट्री फी घेतली आहे पर पर्सन 700 रुपये आणि प्लस आम्ही रूम घेतली आहे। तर रूमची कॉस्ट आहे 1000 रुपये आणि बाकी सर्व ही आपली मंडळी। चला, आणि हे आपला रिसॉर्ट आहे। तर चला, आता रूम घेतले, त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रूम आहे आपली। तर जाऊया रूममध्ये आपलं बाकी सामान ठेवूया, चेंज करूया, मग चेंज करून तुम्हाला भेटतो। तर चला, लेट्स गो। तुम्ही जर रूम घेत नसाल तर इथे लॉकर सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत। सोबतच कपडे चेंज करण्यासाठी चेंजिंग रूम सुद्धा दिलेले आहेत। जर तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन येत असाल तर पार्किंगची सुविधा सुद्धा आपल्याला बघायला भेटते। तसंच पार्किंगला जोडून छोटासा गार्डन एरिया आहे, तिथे तुमच्या सोबत आलेली लहान मुलं खेळण्याचा आनंद घेतील। चला मित्रांनो, फायनली आम्ही चेंजिंग केले सर्वांनी। तरी बघा, सलोनी, इथे आर्यन, इकडे प्रेरणा आणि इकडे आदू आणि सोम्या। तर चला मित्रांनो, सर्वांनी चेंज केलाय। आता चाललोय ब्रेकफास्ट करायला। तर ब्रेकफास्ट नंतर लंच सर्व काही फ्री असणार आहे आणि अनलिमिटेड सुद्धा। तर चला, आणि आपल्यावरती हे बघा स्लाइड्स, आणि हे बघा ऑलरेडी पब्लिकनी मजा करायला सुरुवात केली आहे। ब्रेकफास्टमध्ये मिसळ पाव आणि कांदे पोहे होते। मिसळ पाव खूप छान झालेला होता आणि अनलिमिटेड असल्यामुळे आम्ही सर्वांनी 2 ते 3 वेळा घेऊन खाण्याचा आनंद घेतला। ब्रेकफास्ट करून कडक चाय पिल्ली आणि गेलो स्लाइडवर राईड करण्यासाठी। तर चला मित्रांनो, आम्ही चाललोय आमची पहिली राईड करण्यासाठी। हे बघा आपली सर्व मंडळी आहे। एक 2 राईड करून झाले आणि डीजेच्या तालावर आदू, सौम्या, आर्यन आणि सलोनीने खूप आनंद लुटला। तर मित्रांनो, हे बघा गड चढतायत केदारनाथचा। हे आपली मंडळी। चला चला, ह्यांना जागा द्या। चला चला, हे बघा चला चला, ये।
इथे जिम करताय हे थांब्या. तर मित्रांनो आता मी ही राईड करतोय बघा, सर्व मंडळी एक साथ. हे बस तू पण. एक दोन तीन जय श्रीराम. तर मित्रांनो वेव पूल आता किती वाजता चालू होईल काय माहित ना, अंदाज नाही अजून. वेव पूल चालू होण्याच्या 15 ते 20 मिनिटं अगोदर आम्ही वेव पूल जवळ आलो, कारण वेव पूलच्या वरच्या बाजूला खूप छान अशी जागा बनवलेली होती आणि तिकडे फोटो सुद्धा खूप छान छान आले. तर मित्रांनो सर्वजण इथे तपस्या करायला बसतात आहेत आणि हे नारद मुनी तपस्या बसलेत आणि हे कोण तुम्ही राक्षस आलाय तपस्या भंग करायला. तर मित्रांनो इथे बघू शकता. आता मी पोहण्याचा प्रयत्न करतोय. वेव पूलला धमाल मस्ती करून झाल्यावर आता वेळ झाली जेवणाची. तर जेवणाचे टोपण घेऊन आम्ही चाललो आता जेवायला. तर जेवणामध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज अशा प्रकारचे जेवण भेटते. आम्ही नॉन व्हेज घेतला, त्यामध्ये भात, चिकन, चिल्ली, चपाती, पुरी, सॅलड आणि नल्यांचा समावेश होता. सोबतच जेवण झाल्यावर गोड पदार्थ म्हणून शिरा सुद्धा दिलेला होता. तर मित्रांनो जेवण खरंच खूप छान होतं. तर हा इथे मित्रांनो बघू शकता किड्स झोन आहे. तर किड्स झोन आपल्याला बघायला भेटतं. तर चला मित्रांनो फायनली ब्लॉगला एंड करतोय आहे. आता तुम्ही बघितलं असं पूर्ण ब्लॉग. तर खूप धमाल खूप मजा केली आम्ही. आता निघालोय आणि तुम्हाला बोललो पिकअप अँड ड्रॉपसाठी आमची रिक्षा होती तर आधीच बुक केलेली त्याच्यामुळे. तर आता निघतोय आम्ही. तर चला मित्रांनो व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब. कीप लविंग कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी भाई पटेल तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय.